दिवसाची सुरुवात आहे बरोबर. मला तरुणपणापासून क्रिकेटचं खूप वेड आहे आणि माझ्याकडे क्रिकेटवर अनेक पेपर्स अजूनसुद्धा आहेत किंवा पुस्तकं माझ्याकडे भरपूर आहेत. आणि भारतीय क्रिकेटमध्ये एक नाव होतं बघा, ओपनिंग बॅट्समनचं चेतन चव्हाण. आणि हे जे होते ते सुनील गावस्कर बरोबर ओपनिंग बॅट्समन म्हणून जायचे. गंमत अशी की त्यांच्या पुष्कळ टेस्ट खेळल्यावर सुद्धा त्यांच्या नावावर एकही सेंचुरी नाही. पण एवढ्या टेस्टमधून खेळल्यावर सुद्धा त्यांना काढलं नाही, कारण ते सुनील गावस्कर बरोबर टिकून राहायचे. नवीन बॉल असतो तो खेळून काढायचे आणि बऱ्यापैकी रन बनवायचे, 40, 50, 70 असे रन बनवायचे. परंतु तो नवीन बॉल ते खेळून काढायचे आणि सुनील गावस्करांना साथ द्यायचे. म्हणजे सुरुवातीचीच जर रन्स जास्त ते व्हायचे, म्हणजे मागच्या बॅट्समन लोकांना ते थोडंसं सोपं जायचं. ते कधीही त्यांनी सेंचुरी मारली नाही, पण त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं, म्हणून त्यांना कधीही टेस्टमधून काढलं गेलं नाही. आपण बघतो आपल्या पवित्र शास्त्रसुद्धा आपल्याला सांगतं की आपण स्वतःचं हित पाहायचं नाही, तर दुसऱ्यांचंही पाहायला पाहिजे. आपण जर काम करत आहोत तर ते दुसऱ्याचं हित पाहून काम करायचं. आपल्यामुळे दुसरे जिंकले पाहिजे. बघा, आपल्याला जर यश मिळालं तर ते आपलंच नसतं. आपल्या अगोदर दुसरं कोणीतरी मेहनत केलेली असते आणि त्याच्यामुळे ते आपल्याला यश मिळत असतं. मी एका ठिकाणी जमिनीमध्ये मी काहीतरी झाड लावलं आणि ते पुष्कळ भरकन वाढलं आणि मी असं म्हणालो की हे माझ्या कलेमुळे, माझ्यामुळे झालं आहे. तर ते शक्य नाही, कारण त्याच्या अगोदर कोणीतरी त्या जमिनीची मशागत केली असेल. मी एखाद्या लोकांना मार्गदर्शन करतो, त्यांना काउन्सिलिंग करतो, त्यांना देवाविषयी सांगतो आणि तो माणूस जर बदलला तर ते माझ्यामुळे नाही, कदाचित माझ्या अगोदर कोणीतरी त्यावर मेहनत घेतली असेल, त्याचं मन जे आहे ते मऊ केलं असेल आणि जेव्हा मी बोललो त्यावेळेस ते काम पटकन झालं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, आपलं स्वतःचं हित पाहिले नाही तर दुसऱ्यांचंही बघा. प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांनी स्वतःचं हित बघितलं नाही, नेहमी दुसऱ्यांचं हित बघितलं. आपल्यामुळे जर कोणी पुढे जात असेल तर त्यामध्ये आनंद माना. ख्रिस्त आपल्याला त्याचं बक्षीस देणार आहे. तोपर्यंत आपण असं धावलं पाहिजे की आपल्यामुळे दुसरे जिंकतील. तुमच्यामुळे दुसरे जिंकतात त्यावेळेस असा अर्थ होत नाही की तुम्ही हरलात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिपाईकरास पत्र ह्याचा 2 अध्याय 4 वचन. फिलिपाईन्स चॅप्टर 2 and verse 4. तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.